ब्राह्मण असतो. त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी एकदा श्री सरस्वती हे जेवण करायला जात असतात. त्यावेळेस त्यांनी जेवण करायला त्यांच्या घरी जातात, तेव्हा त्यांना फक्त केवळ घेवड्याची भाजीच देतात ते. म्हणजे त्यांच्या घरी 4ही महिने घेवड्याचीच भाजी होत असते. तेव्हा ते जेवण करून झाल्यानंतर त्यांना म्हणतात, की "माझं मन तृप्त झालं. तुमच्या घरी नेहमी सदैव लक्ष्मी वास करील." असं म्हणून नृसिंह सरस्वती हे घराबाहेर पडतात. तर घराबाहेर पडल्यानंतर त्यांना एक वेल दिसतो, जो घेवड्याचा वेल असतो, तेही उपटून ते फेकून देतात. तेव्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणाची बायको फार संतापते, की त्यांनी असं का केलं असणार? तेव्हा ब्राह्मण शांत मनाने विचार करतो, की जे काही केलं असणार, ते चांगल्यासाठीच केलं असणार आपल्यासाठी. त्यामुळे ते संतापत नाही आणि विचार करून तो नंतर तो वेल काढून उरलेला वेलही काढून ते फेकून देतात. त्या वेलाच्या खाली त्यांना मोलाने भरलेला हंडा सापडतो आणि सोन्याने भरलेला हंडा सापडतो. बोलण्यासाठी